गुड इव्हनिंग मुलांनो. आज सोमवार आहे. नवीन आठवडा सुरू झाला आहे. नवीन दिवस थोड्या वेळात मावळेल. अभ्यास कुठंपर्यंत आला आहे हे मात्र रोज स्वतःला विचारायचं. काल आपल्या क्लासच्या एका विद्यार्थ्याचं लग्न झालेलं आहे आणि मला छान वाटतं सांगायला की धाडसी मुलं आपल्या क्लासमध्ये आहेत. कारण अशा या परिस्थितीमध्ये अतिशय मोजक्या पाहुण्यांसमवेत लग्न करण्याचा निर्णय घेणं याच्यासाठी धाडस लागतं. संदीपचं लग्न झालं काल. ज्यांना माहिती आहे त्यांनी त्याला विश करायला काही हरकत नाही आहे. आम्हाला आधी का नाही सांगितलं, तर तसंच प्रोव्हिजन असेल बहुतेक की फारसं कोणाला सांगायचं नाही. पण अगदी मोजक्या लोकांमध्ये केलं आहे हे मात्र निश्चित. आपल्या सगळ्यांकडूनच त्याला शुभेच्छा देऊयात आपण. आपण काही फारसं ग्रुपवर वगैरे या गोष्टी करत नाही व्हायरल. त्यामुळे तुम्ही पण फार उत्साहामध्ये काही मेसेज करण्याची गरज नाही. त्याला पर्सनली मेसेज केलात तरीसुद्धा चालेल. बघा, आपण आज जो नवीन टॉपिक घेणार आहोत तो टॉपिक आहे परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड. महत्त्वाचं आहे. आपल्याला इतर टॉपिक्समध्ये यातल्या कन्सेप्ट कामात येतात आणि इंटरेस्टिंग पण आहे. म्हणजे असं म्हणतात की जागतिकीकरण 91ला आपण स्वीकारलं, हे जरी सत्य असलं तरी भारताचा इतर देशांशी व्यापार जवळजवळ 2,500 वर्षापूर्वीपासून चालू होता. म्हणजे भारताला इतर देशांबाबत परिचय होता बरं का. म्हणजे भारताचे पदार्थ इतर देशांमध्ये जात होते. ग्रीस ही जी अतिशय प्राचीन संस्कृती असणारा देश आहे, त्याच्याशी भारत कुठे ना कुठे व्यापारामध्ये जोडला गेलेला होता. म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर असं एक चित्र निर्माण करण्यात आलं की अरे बापरे, आम्हाला सापडला भारत, आणि याच्यापूर्वी तो कोणाला माहितीच नव्हता, आणि आता आम्हाला भारतातल्या मसाल्यांचा सुगंध येतो आहे आणि भारतामध्ये हा जो काही सोन्याचा धूर निघतो आहे ना, तर तो धूर घ्यायला आलो आहे आम्ही, असं सगळं एक चित्र निर्माण करण्यात आलं. बऱ्याच इतिहासकारांनी त्या चित्रावरच शिक्कामोर्तब केलं. पण हे काही फारसं खरं नाही आहे. भारत देश फार जुना आहे आणि फार ज्येष्ठ आहे, फार अनुभवी आहे. आता तर किमान जगाला हे मान्यच करावं लागेल ज्या पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत भारतामध्ये. तर ते इतर अतिशय स्वतःला महान समजणाऱ्या देशांसाठी एक आपण फुटप्रिंट म्हणू त्यांच्यासाठी, की त्यांनी विचार करायला हवा आहे की खरंच दॅर इज समथिंग इन द मिट्टी ऑफ इंडिया. भारताच्या मातीत काहीतरी आहे ना. खूप काही आहे निश्चितपणे. मी म्हणते ना की आपलं टायटॅनिक बुडणार नाही, कारण आपल्या टायटॅनिकला मोजकी का होईना पण सरळ सरळ चालणारी आणि सरळ सरळ वागणारी मंडळी आहेत. आपला जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे ना, तो पण याच तत्वावर आधारलेला आहे बरं का. म्हणजे आपल्याला माल प्रॅक्टिसेस नको आहेत. म्हणजे व्यापार विपर्यास आणि व्यापार विकृती भारत टाळणार आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. आता नेमका हा परकीय व्यापार कशाला म्हणायचा, अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर देसले सरांनी पुस्तकात खूप छान एका ओळीत व्याख्या दिलेली आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जो व्यापार परकीय चलनात होतो, तो सगळा परकीय व्यापार. म्हणजे सोपी आहे ही भाषा ना, की अर्थव्यवस्थेमधले ज्या व्यापारामध्ये आपल्याला डॉलर मिळतात तो परकीय व्यापार आहे की नाही. महाराष्ट्रानं कर्नाटकला काही दिल्यावर कर्नाटक डॉलर देणार आहे का? नाही देणार ना, रुपयाच देईल. कारण देशांतर्गत व्यापारामध्ये एकच चलन चालतं. ज्या वेळेला विदेशी व्यापार आपण करतो त्यावेळेला आपण जेव्हा ज्यांचं डॉलर हे चलन आहे त्यांच्याशी व्यापार करतो तेव्हा आपल्याला डॉलर मिळेल. ज्यांचं पौंड हे चलन आहे त्यांच्याशी आपण व्यापार करू तर आपल्याला पौंड मिळेल. ज्यांचं युरो चलन आहे त्यांच्याशी आपण व्यापार करू तर आपल्याला युरो मिळेल. ज्यांचं येन चलन आहे त्यांच्याशी आपण व्यापार करू तर आपल्याला येन मिळेल. म्हणजे ज्या व्यापारामध्ये आपल्याला परकीय चलन मिळतं तो परकीय व्यापार. सोपी व्याख्या आहे. आता बघा, परकीय व्यापाराची व्याख्या काही आपल्याला परीक्षेला विचारणार नाही आहेत, म्हणजे इतकी पण काही सोपी नाही आहे परीक्षा. पण तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गतची व्याख्या आलेली आहे बरं का. मजा वाटते मला असे काही प्रश्न बघताना. पण असतात असे पण इतके पण सोपे प्रश्न असतात, आपल्याला फक्त ते शोधता आले पाहिजेत. आता या टॉपिकमध्ये ना 2 कन्सेप्ट आहेत, अगदी बेसिक कन्सेप्ट आहेत. मागे आपण बोलता एकदा सांगितलं आहेत बघा, पण तरी परत एकदा सांगते. व्यापार तोल ही एक कन्सेप्ट आहे आणि व्यवहार तोल ही एक कन्सेप्ट आहे. खूप बेसिक आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत आणि माहितीचं पाहिजेत. नुसत्या घोकू नका, समजून घ्या. एकदा समजल्या की मग विसरणार नाही.
आता ही जी व्यापार तोल कन्सेप्ट आहे ना, त्याला म्हणतात बॅलन्स ऑफ ट्रेड, BOT, बॅलन्स ऑफ ट्रेड, व्यापार तोल. आता व्यापार तोल म्हणजे काय, तर व्यापारामध्ये आपण ज्या दृश्य वस्तू पाठवू शकतो, दृश्य म्हणजे हाताळू शकणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आंबा पाठवतो आहे, आपण द्राक्ष पाठवतो आहे, किंवा आपण इथून कांदा पाठवतो आहे, तर ह्या वस्तू आपल्याला हाताळता येतात ना. दृश्य वस्तू की ज्यांची आयात आणि निर्यात यांची पद्धतशीर नोंदणी केली की त्याला म्हणायचं व्यापार तोल. दृश्य वस्तूंच्या आयातीची आणि निर्यातीची पद्धतशीर नोंदणी जिथे कुठे केली जाते त्याला म्हणायचं बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ ट्रेड, BOT. म्हणजे डोळ्यांना दिसू शकणाऱ्या सगळ्या वस्तूंचा व्यापार BOTमध्ये येतो. मग त्याच्यामध्ये कपडे असतील, अभियांत्रिकी वस्तू असतील, पेट्रोलियम पदार्थ असतील, आत्ता मी जसं म्हटलं तसं कृषी वस्तू असतील, फळं असतील, सोनं असेल, गाड्या असतील, तर हे सगळं कशात येणार आहे, BOTमध्ये. आता ज्या वेळेला आपण निर्यात जास्त करू, म्हणजे मग आता परत तुम्हाला X आणि M आठवावं लागेल. ज्या वेळेला एक्सपोर्ट जास्त असेल म्हणजे निर्यात X जास्त असेल. इथे आता X आणि M नीट समजून घ्या. ज्यावेळेला एक्सपोर्ट जास्त असेल त्यावेळेला आपला व्यापार तोल कसा असणार आहे, अनुकूल. साहजिक आहे ना, म्हणजे ज्यावेळेला आपण 100 कोटीची निर्यात करू 100 कोटीची निर्यात करू आणि 80 कोटीची आयात करू, म्हणजे M कमी असणार आहे, इम्पोर्ट कमी असणार आहे आणि एक्सपोर्ट जास्त असणार आहे. त्यावेळेला साहजिक आहे 20 कोटी आपल्याकडे शिल्लक राहणार. 100 कोटीची निर्यात करू आणि 80 कोटीची आयात करू, त्यावेळेला आपल्याकडे 20 कोटी जमेत राहणार आहेत. मग तो जमा असणारा आकडा म्हणजे अनुकूल व्यापार तोल. आणि याच्या उलट जेव्हा इम्पोर्ट जास्त असणार आहे आणि एक्सपोर्ट मात्र त्या मानानं कमी असणार आहे, म्हणजे हेच आकडे नेमके उलटे करा की आपण 80 कोटी निर्यात करतो आहे, 80 कोटीची आणि 100 कोटीची आयात करतो आहे, तर 20 कोटी आपल्याला काय दिसतं आहे, आपल्याला कर्ज दिसतं आहे की नाही. तर जेव्हा M मोठा आहे म्हणजे इम्पोर्ट मोठा आहे आणि X छोटा आहे त्यावेळेला व्यापार तोल प्रतिकूल असतो. विधानं येतील अशी साधी छान समजून घेतली असतील तर जिथे 45 सेकंद लागणार आहे तिथे 10 सेकंदामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग होईल. उरलेले 30 सेकंद 35 सेकंद वाचतील. वाक्य काय सांगतोय बघा आपण, निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तेव्हा व्यापार तोल अनुकूल असतो आणि आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तेव्हा व्यापार तोल प्रतिकूल असतो. आणि व्यापार तोल म्हणजे दृश्य वस्तूंचा व्यापार, दृश्य दिसणाऱ्या, हात लागू शकतील अशा वस्तू, ज्यांना आपल्याला भौतिक वस्तू देवाणघेवाण करता येते. ही झाली व्यापार तोलाची व्याख्या. आता व्यवहार तोलाच्या व्याख्येमध्ये व्यवहार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट, BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट. आता इथे काय बघा, इथे व्यवहार तोलामध्ये देशाच्या व्यापारामध्ये वस्तू, सेवा, कर्ज, गुंतवणूक, भांडवल या सगळ्यांची देवघेव विचारात घेतली जाते. त्यामुळं व्यापार तोलापेक्षा ही कन्सेप्ट कशी होते, वास्ट होते, मोठी होते, विस्तृत होते, जास्त गोष्टी सामावणारी अशी होते. आणि म्हणूनच हिची विभागणी 2 खात्यांमध्ये केलेली आहे व्यवहार तोल या संकल्पनेची, चालू खाते आणि भांडवली खाते. नीट समजून घ्या, विचारला गेलेला आहे प्रश्न हा, चालू खाते आणि भांडवली खाते. चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. मागे आपण CAD पाहिलेलं आहे बघा, दुहेरी तूट या कन्सेप्टमध्ये आपण CAD पाहिलं होतं. तर ते इथे चालू खातं तेच आहे बरं का. हे चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. आता हे करंट अकाउंट आणि बँकेचं करंट अकाउंट यांचा काही संबंध नाही बरं का. म्हणजे ग्राहक म्हणून एखादा व्यापारी जेव्हा व्यापारी बँकेमध्ये अकाउंट काढतो त्याला करंट अकाउंट असं म्हणतात. हे देशाचं आहे, लक्षात घ्या, ते एका व्यक्तीचं आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे भांडवली खाते. करंट अकाउंट म्हणजे चालू खाते आणि दुसरा जो विभाग केलेला आहे तो आहे भांडवली खाते, त्याला म्हणतात कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजे भांडवल, कॅपिटल अकाउंट. आता यातलं हे जे चालू खातं आहे ना, त्या चालू खात्यात नीट आहे का, त्या चालू खात्यात परत 2 प्रकारची खाती मोडतात. आता तुम्ही हे ऐकताय की नाही, तर तुम्ही डायग्रॅम काढा, तुमची जबाबदारी आहे. ऐकता
डायग्राम तयार करा स्वतः, म्हणजे समजणं जास्त सोपं होईल. हे जे चालू खातं आहेत त्याच्यामध्ये परत 2 प्रकारची खाती आहेत. एक आहे दृश्य खातं, म्हणजेच दृश्य वस्तूंचा व्यापार, म्हणजेच व्यापारतोल बरं का. म्हणजे चालू खात्यामध्ये व्यापारतोल येतो का? हो, येतो. आणि चालू खात्यातलं दुसरं मग अदृश्य व्यापार खाते. आता अदृश्य व्यापार म्हणजे कसा, तर ज्याला तुम्ही हाताळू नाही शकत भौतिक म्हणून तुम्ही, म्हणजे आता एका डॉक्टरने दिलेली सेवा, एखाद्या बँकेनं दिलेली सेवा, टुरिझम कंपनीनं दिलेली सेवा, विमा कंपनीनं दिलेली सेवा. आता ह्या ज्या सेवा दिलेल्या आहेत या सेवाच आहेत, आहे की नाही. तर त्या अदृश्य खात्यामध्ये जातात, अदृश्य व्यापार खाते. मग दृश्यमध्ये व्यापारतोल येतो आणि शिवाय अदृश्य वेगळं येतं. दृश्य अधिक अदृश्य बरोबर चालू खाते, म्हणजेच व्यापारतोल अधिक अदृश्य खाते बरोबर चालू खाते बरोबर करंट अकाउंट. येईल लक्षात. म्हणजेच BOT चालू खात्यात येतो, म्हणजे व्यवहार तोलाचा काही भाग व्यापार तोल हा आहे. त्यामुळे व्यापार तोलापेक्षा व्यवहार तोल ही मोठी कन्सेप्ट आहे. चालू खात्यामध्ये दृश्य खातं आणि अदृश्य खातं येतं. आणि दुसरं जे खातं आहे ते आहे भांडवली खातं. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, प्रश्न येऊन गेला आहे. भांडवली खात्यामध्ये काय काय येतं, तर कर्जाची जी देवाणघेवाण असते, आपण इतर देशाकडून कर्ज घेतो, इतर देशांना कर्ज देतो, तर त्याची देवाणघेवाण येते. गुंतवणुकी ज्या आहेत फॉरेन गुंतवणूक, परदेशातून येणारी गुंतवणूक, ती पण येते. तशी देशांतर्गत गुंतवणूक पण येते. अंत आणि बाह्य अशा दोन्ही प्रवाहांचा गुंतवणुकीमध्ये विचार केला जातो. आता इथे एक प्रश्न असा नेहमी येतो की कोणत्याही देशाचा व्यवहार तोल हा नेहमी संतुलितच असतो. व्यवहार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट हे कायम कसं दाखवलं जातं, बॅलन्सच दाखवलं जातं, संतुलित दाखवलं जातं. का बरं, तर व्यवहार तोलामध्ये भांडवली खात्यात जो परकीय चलनसाठा आहे ना त्याचा वापर करून व्यवहार तोल नेहमी बॅलन्स दाखवला जातो. व्यवहार तोल बॅलन्स, व्यापार तोल मात्र अनुकूल किंवा प्रतिकूल दिसतो, पण व्यवहार तोल मात्र बॅलन्स दाखवला जातो. ती कित्येक वर्षापासून आपण स्वीकारलेली स्ट्रॅटेजी आहे की व्यवहार तोल आपल्याला कसा दाखवायचा आहे, बॅलन्स. त्यासाठी आपण परकीय चलनसाठ्याचा वापर करत असतो, परकीय गुंतवणुकीचा वापर करत असतो आणि भांडवली खात्याचा वापर करत असतो. चालू खात्यात तूट राहिली तरी चालते, पण भांडवली खात्यामध्ये आपण तूट दाखवत नाही. आता या परकीय व्यापारामध्ये आपल्याला जो म्हणजे चालू खात्यावरच्या तुटीचा जो प्रश्न येऊन गेलेला आहे, तर तो एक प्रश्न जरा आपण आता घेऊयात. चालू खातं घेतो आहे म्हणून करंट अकाउंट डेफिशिट, चालू खात्यावरची तूट. आता चालू खात्यावरची तूट म्हणजे काय, आपली निर्यात कमी असणं आणि आयात जास्त असणं. आता 2018-19ची जर तुम्ही आकडेवारी विचारात घेतली तर चालू खात्यावर आपल्याला जवळजवळ $94 बिलियन तूट आलेली आहे. ती चालू खात्यावरची तूट आहे. बिलियन, मिलियन नाही म्हणत आहे मी, बिलियन. $94 बिलियन ही तूट आलेली आहे. आणि त्याचं जर GDPशी प्रमाण काढलं आपण तर ते त्या तुटीचं प्रमाण GDPशी जवळजवळ 2% असं भरतं. त्या मानानं हे कमी झालेलं आहे बरं का. म्हणजे 2013-14मध्ये हे प्रमाण जवळजवळ 4.6च्या आसपास होतं, तर त्या मानानं हे प्रमाण कमी झालेलं आहे, तुटीचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे जर असं वाक्य आलं, असं वाक्य येऊन गेलेलं एकदा की चालू खात्यावरील तुटीचं प्रमाण 2013-14च्या तुलनेमध्ये 2018-19मध्ये कमी झालेलं दिसतं, तर हे विधान बरोबर आहे. चालू खात्यावरील तूट कमी झालेली आहे. याचाच अर्थ काय, तर आपला व्यापार वाढतो आहे, म्हणजे आपली निर्यात वाढती आहे. आता इथे एक बाजू पक्की डोक्यात ठेवा की आपली निर्यात वाढती आहे ना, तर ती आपली अदृश्य व्यापारातली निर्यात जास्त वाढती आहे. अदृश्य व्यापारातली निर्यात जास्त वाढत आहे. आणि आयातीच्या बाबतीत आपला प्रॉब्लेम काय की आपण आहे ना सोनं खूप जास्त, पेट्रोलियम पदार्थ आणि सोन्याची आयात आपण खूप जास्त करत असल्यामुळे ना चालू खात्यात तूट दिसते. म्हणजे बघा ना, आता काल अक्षय तृतीया झाली, एवढी परिस्थिती बाहेर अशी आहे, म्हणजे अशी आहे ना की इकॉनॉमिकली काय होणार आहे माहिती नाही. म्हणजे मध्ये मध्ये अशा पण बातम्या येतात की आणीबाणी, आर्थिक आणीबाणीचा विचार होतोय की काय, आणि इकडे मात्र सोनं 48,000 रुपये.
तोळा म्हणजे ही कॉन्ट्रावर्सी आहे की नाही, हा विरोधाभास आहे की नाही, म्हणजे विरोधाभासच म्हणायचं की नाही तसं, म्हणजे आपला देशच विरोधाभासाचा देश असं, अतियोका देश आहे असं म्हणतात ना, की एकीकडे 3 माणसं 10 मजली आलिशान इमारत वापरतात आणि एकीकडे 10 माणसांना 5x10ची खोलीसुद्धा वापरायला मिळत नाही. तर हे आहे आणि ही वस्तुस्थिती पण आहे. म्हणजे हे जे व्यापार तोलामध्ये आपल्याला तूट दिसून येते, चालू खात्यावर जी तूट दिसून येते आपल्याला ना, त्याचं कारण हे पेट्रोलियम पदार्थ आणि सोने हे आहे. म्हणजे जवळजवळ आपण आहे ना दरवर्षी 1100, 1100, 950 या टन सोनं आपण आयात करतो. आणि काय गंमत आहे बरं का, म्हणजे मला मोठी गंमत वाटते. आयात करतो, त्याचे दागिने बिगिने आपण खरेदी करतो आणि ते लॉकरमध्ये ठेवतो. म्हणजे घालून फिरण्याची सोय नाही. चेन स्नॅचर्स भरपूर आहेत नाशिकमध्ये. तो बिचारा अजून सापडत नाही. आता करोनात बराच त्याचा धंदा डाऊन झाला आहे. पण म्हणजे घालता नाही येत तरीसुद्धा हौस बघा किती, कशी की माझ्याकडे आहे, काय आहे, चपलाकंठी आहे, कोल्हापुरी साज आहे, माझ्याकडे अमुक आहे. सांगायला तरी तेवढंच ना मानसिक सुख. पण वेडे होतं आपण, जाम वेडे होत सोन्याचे. पण ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे. पुढे मागे जर तुम्हाला गुंतवणूक करायची झाली तर प्लीज सोन्यात करू नका कधीच, हां. आणि मला हे तुम्हाला सांगण्याचा नैतिक अधिकार आहे, कारण मी काही असली केलेली नाही आहे गुंतवणूक, हां. पण सोनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयात होतं आणि त्याची रक्कम आपल्याला परकीय चलनातच चुकवावी लागते ना. तर त्यामुळं आपलं कॅड काय होतं, दिसतं आहे आपल्याला, कॅड दिसतं. म्हणजे काय, करंट अकाउंट डेफिशिट आपल्याला दिसतं, हां. आता एक लक्षात ठेवा की चलनवाढ झाली ना तरीसुद्धा कॅड वाढतं. आता हे चूक बरोबरला येणार. कसं विधान एक येणार की अदृश्य व्यापारातील आधिक्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढते. नीट आहे का, अदृश्य व्यापारातील आधिक्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढते. चूक की बरोबरला हे सांगायचं. तुम्ही लिहून घ्या ही वाक्य आणि स्वतः थोडासा एक्सरसाइज करा याच्यावर. दुसरं वाक्य असं येईल की पेट्रोलियम पदार्थ आणि सोन्याची आयात यांच्यामुळे कॅड वाढते. तिसरं वाक्य असं येईल की चलनवाढ झाली की कॅडमध्ये वाढ होते. आता बघा, हां, चलनवाढ झाली ना की भारतीयांना ना परकीय वस्तू स्वस्त वाटायला लागतात. हे कारण आता त्या दिवशी मला हा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहून गेला बघा. चलनवाढ झाली ना की परकीय वस्तू भारतीयांना स्वस्त वाटायला लागतात. बघा आता ह्याचं पण थोडंसं एक्सप्लेनेशन देऊन बघा. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मेंदूला पण जरा चालना मिळेल. चलनवाढ झाली की चलनवाढ झाली की भारतीयांना परकीय वस्तू स्वस्त वाटायला लागतात. आणि तो आभास आहे बघा, लक्षात घ्या, आभास. स्वस्त वाटणं, महाग वाटणं हे खूप सापेक्ष आहे. तर त्यामुळं आयात वाढते. आता तुम्ही लोणावळ्यात जर गेलात ना तर लोणावळ्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये ना तिथे मक्याची कणसं भाजून विकली जातात. म्हणजे अगदी मी तर तुम्हाला ही 8 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, जेव्हा माझी पोस्टिंग तिथं होती त्यावेळेला. 8 कुठली, 10 वर्ष, 11 वर्ष झाली, हां. तर त्यावेळेला मला आठवतं की पावसाळ्यात जर चुकून आम्ही गेलो चक्कर मारायला तर 50 रुपयाला एक कणीस. आणि मग जो कोणी 40ला देत असेल ना त्या वाटायचं वाह काय स्वस्त आहे, म्हणजे काय स्वस्त विकतोय. तिथे हा विचार डोक्यात यायचा नाही की अरे भाजलेलं कणीस जेमतेम 10 रुपयाला मिळतं. त्या काळात तर मिळतच होतं आणि आपण 40 रुपये स्वस्त म्हणतो, म्हणजे हा काय प्रकार आहे. तर तोच प्रकार इथे भारतीयांसोबत चलनवाढ झाल्यानंतर होतो की काय होतं, परकीय वस्तू स्वस्त वाटायला लागतात आणि त्यामुळं विनाकारण आयातसुद्धा वाढते बरं का. काय आपल्याकडे स्वस्त म्हटलं की पुढच्या 2-4 वर्षाचं घेऊन ठेवा, ही मानसिकता आहे ना. म्हणजे चपलासुद्धा मला गंमत वाटते, म्हणजे मी बघत असते फक्त. पण लोकं चपलांच्या दुकानातसुद्धा, म्हणजे एक काळ असा होता की वर्षातून एक चप्पल. आणि आता ना दुकानात गेले ना की आवडले, सूट आहे, पर्सेंटेजमध्ये आहेत, सेल आहेत, म्हणून लोकं एका वेळेला 5-6 जोड घेतात. म्हणजे ही कसली मानसिकता म्हणायची, हावरी मानसिकता म्हणायची का बावळी मानसिकता म्हणायची, मोठी गंमत वाटते मला याची. पण हे दिसेल तुम्हाला जरा छान, म्हणजे इकॉनॉमिक्स मला खरं तर म्हणून आवडतं की ना सगळं आजूबाजूला बघायला मिळतं, सगळ्या गमती ज्या काही चाललेल्या आहेत त्या, की लोक अर्थशास्त्र कसं समजून घेत नाहीत. म्हणजे आत्ता मी नाही का तुम्हाला परवा म्हटलं होतं की आपली मोठी जबाबदारी आता काय की जमेल तेवढी बचत करण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे माझं तर साधं गणित आहे की 2 पोळ्यांच्या जागी 1.5 पोळी, 1.5 पोळीच्या जागी 1 पोळी. शक्य आहे का, करून बघूयात की जमलं तर दरवेळची अर्धी पोळी वाचते, म्हणजे आपण बरंच वाचवतो बरं का.
विचार करून बघा, पटलं तर स्वीकारा, नाही पटलं तर द्या सोडून. आता बघा, जेव्हा कॅड वाढते ना, म्हणजे चालू खात्यावरची तूट वाढते, म्हणजे चलनवाढ झाली की चालू खात्यावरची तूट वाढते, हे वाक्य बरोबर आहे बरं का. आणि आणखी पण एक वाक्य येऊ शकतं की राजकोषीय तूट वाढली की पण चालू खात्यावरची तूट वाढते. कसं? आपण त्या दिवशी सांगितलं आहे, ट्विन डेफिशिएट जे आपण सांगितलेलं आहे की नाही, ते परत एकदा आठवण्याचा प्रयत्न करा, वहीमध्ये बघा, कळेल. आता ज्यावेळेला चालू खात्यावरची तूट वाढते त्यावेळेला काय काय होतं बघा. पहिलं तर रुपया घसरतो, रुपयाचं अवमूल्यन होतं. आणि दुसरं काय, परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होतो. कारण आपण कशामध्ये तुटीत होत ना, म्हणजे आपल्याकडे नाहीच आहे द्यायला, म्हणून तुटीत होत ना, आपल्याकडे परकीय चलन द्यायला नाही आहे. आणि मग ही तूट कमी करण्यासाठी परत मग आपल्याला काय करावं लागतं, भांडवली खात्यावर अवलंबून राहावं लागतं, इतर देशांकडून कर्ज घ्यावी लागतात, परकीय मदत घ्यावी लागते, परकीय गुंतवणुकीला नियम शिथिल करून आमच्याकडे या म्हणून आव्हान द्यावं लागतं, आहे की नाही. तर त्यामुळं क्रेडिट भारताचं कमी होतं. बघा, लक्षात घ्या. म्हणजे आपण जेव्हा फार समोरच्याला असं म्हणत असतो ना की या 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 म्हणजे मी पाहुण्यांच्या बाबतीत नाही म्हणत आहे, म्हणजे समोरच्याला मस्का ज्या वेळेला आपल्याला मारावा लागतो ना, त्यावेळेला आपल्याला काहीतरी त्या व्यक्तीकडून गरज असते का. इथे देशाच्या बाबतीत ते लागू होतं की आपण जर परकीय भांडवलाला म्हणतो या या आम्ही तुमच्यासाठी असा नियम शिथिल करतो, आम्ही तुमच्यासाठी तसा नियम शिथिल करतो, तर त्यावेळेला ना भारताचं क्रेडिट कुठंतरी धोक्यात येत असतं. तर त्यामुळं पतदर्जा घसरतो. तर त्यामुळं कॅड म्हणजे असू नये. आणि त्याचा उत्तम उपाय म्हणजे काय, तर आपण निर्यात वाढवणं आणि आयात कमी करणं. कॅड जर आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला आयात कमी केली पाहिजे. आता साधं सोन्याचंच उदाहरण घ्या ना, सोन्याची आयात जर आपण कमी केली तर पुष्कळ आपला आयातीवरचा जो अनावश्यक बोजा आहे तो कमी करता येईल आपल्याला. आणि निर्यात वाढवा. आता निर्यात एका रात्रीत नाही वाढत बरं का. निर्यात वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मुळात निर्यातक्षम वस्तू आपल्या देशामध्ये तयार व्हाव्या लागतात आणि त्यासाठी ती थोडीशी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण ती आज सुरू केली तर किमान 5 वर्षांनी निर्यात वाढेल, आहे की नाही. ती सुरू करण्यासच जर अजून 5 वर्ष लागले तर मग निर्यात वाढवण्यासाठी अजून कदाचित 15 वर्ष लागू शकतात. रुपया घसरणार नाही याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे रुपया घसरणार नाही म्हणजे रुपया घसरणं, मगाशी नाही का म्हटलं मी, रुपया घसरला की होतं काय, आयात वाढते. बघा, नीट वाक्याचा विचार करा. आयात वाढेल का रुपया घसरल्यावर? रुपया घसरलं की निर्यात वाढते, आयात नाही वाढत. पण प्रॉब्लेम कसा होतो माहिती आहे का, की रुपया आपण निर्यात वाढवण्यासाठी घसरवतो. ज्यावेळेला जाणून बुजून घसरवला आहे, म्हणजे त्याला आपण डिव्हॅल्युएशन नाही का घेतलं, अवमूल्यन. तर रुपया आपण ज्यावेळेला घसरवला आहे तो निर्यात वाढवण्यासाठी घसरवला आहे, पण आहे ना ती प्रक्रिया काही बरोबर झालेली दिसत नाही आपल्याला, उलटं झालेलं दिसतं आहे. आपण आणखी काय उपाय करू शकतो, तर राजकोषीय तूट कमी करणं. जर कॅड आपल्याला कमी ठेवायचं असेल ना, तर राजकोषीय तुटीवर जर आपण जरा त्या खर्चावर जर थोडीशी मर्यादा घातली तर आपल्याला राजकोषीय तूट कमी दिसेल. आणि राजकोषीय तूट कमी होणं हे कॅडच्या भल्याचं असतं. आणि मग परकीय मदत घेणं, परकीय कर्ज घेणं हे तर आपल्याला वापरावंच लागतं, परकीय गुंतवणूक करणं. आणि मग एक आपण असं पण करतो की परकीय चलन साठ्यातून RBIकडून उचल घेतो. म्हणजे RBIकडे असतो ना परकीय चलन साठा. अगदी बेसिक आहे आणि बेसिक प्रश्न म्हणून हा करा पण तुम्ही, की RBI रिझर्व्ह बँक परकीय चलन साठा स्वतःकडे ठेवते. ज्यावेळेला चालू खात्यामध्ये तूट निर्माण होते त्यावेळेला ती तूट भरून काढण्यासाठी या साठ्यातून काही उचल घेता येते. तर त्यामुळे हे डोक्यात ठेवा की चालू खात्यावरची तूट याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता एक जो प्रश्न येतो आणखी, तर तो असा येतो की वस्तू व्यापार जो आहे आपला, त्या वस्तू व्यापाराची रचना आणि दिशा, सेवा व्यापाराची रचना आणि दिशा. आता पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की व्यापाराची रचना आणि दिशा ह्यासुद्धा जरा समजून घेण्याच्याच कन्सेप्ट आहेत. व्यापाराची रचना म्हणजे काय, तर आपण इतर देशांना ज्या वस्तू पाठवतो ना त्या नेमक्या कोणत्या पाठवतो आणि 1950 साली कोणत्या पाठवायचो आणि आता 2020ला कोणत्या पाठवतो आहे, तर हा एक अभ्यास करणं. आणि दिशेमध्ये काय, तर आपण कुठे पाठवतो, कुठे म्हणजे
कोणत्या देशाला करतो आपण निर्यात, आपला 1950ला कोणत्या देशाला सर्वाधिक निर्यात होती, आता 2020ला आपल्या कुठल्या देशाला प्रेफरन्स आहे. तर याचा विचार आपण दिशेमध्ये करतो हां. आणि रचनेमध्ये आपण कोणत्या वस्तू आहेत यांचा विचार करत असतो. तर रचना आणि दिशेचे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ते प्रश्न तुम्हाला मॅच द फॉलोइंग सारखे आलेले आहेत किंवा क्रम लावा असे आलेले आहेत. पण हा महत्त्वाचा टॉपिक आहे हां. आता इथे एक तुम्हाला असं ऐकून माहिती आहे की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून परकीय व्यापार जो होता तो म्हणजे चालू होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये असं म्हणतात की भारतातून परकीय व्यापारासाठीचा अतिशय उत्तम काळ त्यावेळेस दिसत होता. का तर अन्नधान्याची भरपूर निर्यात करण्यात आली होती आणि ब्रिटिश सैनिकांचे पगार आणि पेन्शन भागवण्यासाठी सुद्धा निर्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. व्यापार अधिक्य निर्माण झालं होतं. पण त्यावेळेला कसं होतं की ब्रिटिशांच्या हातात होतं ना, त्यामुळे आपल्याला काही त्याचा फारसा फायदा झाला नाही, कारण ते सगळंच गुंडाळत होते, काही ठेवतच नव्हते आपल्या इथे. आता म्हणजे तसं पाहायला गेलं तर भारताची लोकसंख्या आपण असं म्हणतो आहे की चीनला मागे टाकेल इतपत झालेली आहे. म्हणजे 142 137 काही फार अंतर नाही आहे. पण एवढी म्हणजे आता कदाचित 1 नंबरला पण आला असेल. आता 2021ची जनगणना मोठी मुश्किल आहे करणं, पण ती झाल्यानंतर जेव्हा आकडे येतील तेव्हा आपण चीनला कदाचित मागे पण टाकलेलं असेल. लोकसंख्येमध्ये जगात 1 नंबरच्या असणाऱ्या देशाचा जागतिक व्यापारात मात्र वाटा अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे तो जो आकडा आहे ना, तर जेमतेम 3%सुद्धा नाही आहे तो. 3% म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या जगामध्ये पहिल्या क्रमांकाची आहे त्या देशाचा जागतिक व्यापारातील वाटा वाढवण्याचं उद्दिष्ट जे आहे आपलं, तर ते आहे 2020पर्यंत साधारणतः 4%. आता 4%चं उद्दिष्ट आहे म्हणजे तो तेवढा नाही आहे आज, आहे की नाही. तर तो का नाही आहे याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो नवीन. तर तो एक प्रश्न आपल्याला करावा लागेल. आणि याच्यानंतर आहे ना आपण आयातीची दिशा, म्हणजे आपण कोणाकोणाकडून आयात करतो त्याचा एक चार्ट समजून घेऊयात. तुम्ही तो लिहाल. बघा, आयात करत असताना ना आपली सर्वाधिक आयात OECDकडून आहे. आता OECD काय आहे? OECD ओपेक माहिती आहे आपल्याला, परवा आपण ओपेक घेतलेला आहे. पण OECD म्हणजे कुठला देश? कारण OECDचा प्रश्न 2दा येऊन गेलेला आहे बरं का. तुम्ही जरा शोधा, ऑनलाईन शोधा, तुम्हाला OECDचा लॉंग फॉर्म लगेच सापडेल. तर OECDकडून आपली आयात आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ती 1960ला पण त्याच गटाकडून होती आणि 2018-19ला जर तुम्ही ग्राफ बघाल पण तिथंसुद्धा तुम्हाला त्याच गटाकडून दिसते आहे, गट म्हणून. आता या OECDमध्ये ना आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात करत असताना, म्हणजे 60-61ला तोच गट आणि 18-19ला तोच गट असं मी सांगते आहे. आयात करत असताना आपण इथे OECD या ग्रुपकडून, आणि देश मात्र जर आपण विचारात घेतला तर आपली आयात सर्वाधिक आहे चीनकडून. आणि दिशा सांगते मी तुम्हाला, अजून रचना मी सुरू केलेली नाही आहे. तर चीनकडून मोठ्या प्रमाणामध्ये आयात आहे. आपलं टार्गेट असलं पाहिजे खरं तर ती आयात आपण कमी केली पाहिजे, पण त्यासाठी सरकारला ठरवून उपयोग नाही आहे, जनतेनं पुढाकार घेतला पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला, ज्यावेळेला इथल्या नागरिकाला असं वाटेल की नाही मी वापरणार, त्यावेळेला ते शक्य आहे. दुसरा जो गट आहे तो गट आहे गटाकडून गट. दुसरा जो गट ओपेक नका म्हणू, पूर्व युरोपियन देश म्हणा, त्याच्यामध्ये रशिया मोठ्या प्रमाणामध्ये येतो. रशियाचा वाटा जास्त आहे. 3 नंबरला आपली आयात जी आहे ती ओपेककडून आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम, एकीकडे तुम्ही असं सांगता की आपण पेट्रोलियम पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये मागवतो आणि मग ओपेक 3 नंबरला कसं काय गेलं आयातीमध्ये. आता हे कंपॅरेटिव्ह आहे स्टडी, त्यामुळं इथे लक्षात घ्या. म्हणजे पेट्रोलियम पदार्थ मागवतो आपण म्हणून ओपेक 1 नंबरला असलं पाहिजे असं नाही. ओपेककडून जी आयात होती आहे ना, ती आयात आपली टक्केवारीमध्ये जर विचारात घेतली तर 2018-19ला 26.6%ची, बघा आता फरक म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि OECDकडून 28.2%ची आहे. म्हणजे नियर अबाउट 2%चा सुद्धा फरक नाही आहे.
पण क्रम लावायला सांगितला तर अगदी 1 सेंटीमीटरनं जरी कोणाची उंची कमी असेल तर आपल्याला त्याला मागेच टाकावं लागेल ना, तसंच आहे हे. आणि चौथा मग जो आहे तो मग विकसनशील देश, त्याच्यामध्ये आशियाई देश आहेत. ही आपली आयातीची दिशा आहे, म्हणजे आपण ज्या देशांकडून गटांकडून आयात करतो ना त्याची ही दिशा आहे. आणि जर देश विचारले ना, तो देशांचा प्रश्न येऊन गेला आहे, देश जर विचारले तर चीन 1 नंबरला आहे, ज्याच्याकडून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो. अमेरिका 2 नंबरला आहे, ही 2018-19ची आकडेवारी सांगते मी तुम्हाला. अमेरिका 2 नंबरला आहे. UAE 3 नंबरला आहे. सौदी अरेबिया 4 नंबरला आहे आणि इराक 5 नंबरला आहे. यातल्या चीनचे पर्सेंटेज आहेत 13.7, अमेरिकेचे पर्सेंटेज आहेत 7%, UAEचे पर्सेंटेज आहेत 6%, सौदी अरेबियाचे पर्सेंटेज आहेत 5.5 आणि इराकचे पर्सेंटेज आहेत 4.4. तर ह्या पर्सेंटेजला आपली आयात आहे, ही दिशा. आणि रचनेचा जर विचार केला तर आपण काय आयात करतो, आपण आयात करतो काय, की आपण दुसऱ्या देशातून आणतो काय जास्त प्रमाणात. तर पहिलं तर आपण कच्चं पेट्रोल आणतो जवळजवळ 22%. 2 नंबरला सोनं आहे बघा, हे मगाशी म्हटलं आहे तुम्हाला, जवळजवळ 6.4%. 3 नंबरला मोती आणि मौल्यवान खडे आहेत, ते आहेत 5.3%. 4 नंबरला पेट्रोलियम उत्पादने आहेत. आता कच्चे पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादने याच्यामध्ये फरक आहे, ते आहेत 5.2%. आणि 5 नंबरला आहे कोळसा आणि कोक, तो आहे 5.1%. परत एकदा सांगते, कच्चे पेट्रोलियम 22.2, सोने 6.4, मोती आणि मौल्यवान खडे 5.3, पेट्रोलियम उत्पादने 5.2, कोळसा आणि कोक 5.1. हे आपण, आणि हे विचारलं जातं क्रम, म्हणजे चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, पहिल्या क्रमांकाला कोणतं, दुसऱ्या क्रमांकाला कोणतं, 18-19ची आकडेवारी. आणि तुम्ही 20ला परीक्षा देताय किंवा 21ला परीक्षा देताय तर तुम्हाला आकडेवारी 18-19चीच विचारली जाईल, हे डोक्यात ठेवा. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली 17-18 किंवा 18-19ची. तर दिशा म्हणजे आपण ज्या देशांकडून आयात करतोय किंवा निर्यात करतोय ते, आणि रचना म्हणजे आपण काय आयात करतो, त्या वस्तू किंवा वस्तूंचा गट. ठीक आहे. उद्या आपण निर्यातीचे देश आणि पदार्थ आहेत ते घेऊयात. आज आपण इथे थांबूयात.